कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री आत्या, आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधले, हेच एकमेव सत्य आहे। मला माहित आहे मी हरीश सरांना फसवते, त्यांच्या भावना दुखावते। सावित्री आत्या, हरीश सरांना हे समजा सत्य जेव्हा बाहेर न समजेल तेव्हा त्यांची समधी स्वप्न धुळीत मिळतील। म्हणूनच मला त्यांना भेटून समजा खरं सांगायचं, त्यांना सांगायचं की मी त्यांच्याशी लगीन नाही करू शकत। पारू, हे बघ बाळा, माझा ऐक, उगाच अविचाराने वागू नको। सावित्री आत्या, सत्य कधी ना कधी जगासमोर येतं। हरीश सरांना आयुष्यभर असं अंधारात ठेवून त्यांना फसवण्यापेक्षा येळीच त्यांना सत्य सांगितलं तर त्यांचं आयुष्य सुखाचं होईल। मला माहित आहे, देवी आईंनी मला घर दिलं, दागिने दिले, मान सन्मान दिला। लोकांना वाटेल की संपत्ती मिळवायला मी हे समज करते, पण मला माहित आहे मला काय बी नको। मला सुनेचा दर्जा बी नको, आदित्य सरांच्या बायकोचा मान बी नको। मला खरंच काय बी नको सावित्री आत्या। मी सांगितलं ना तुम्हाला, मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचं आणि समध्यांची सेवा करायची। सावित्री आत्या, हे मंगळसूत्रच माझं सत्य आहे। मला या सत्यासोबत जगू द्या। पारू, अगं तुझ्या आयुष्याचा असा खेळ होताना मी शांत नाही बसू शकत। अजूनही वेळ गेली नाहीये, काढून टाकते मंगळसूत्र। नाही म्हणले ना पारू, तुला जमत नसेल तर मी काढते ते मंगळसूत्र। सावित्री आत्या, नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही। पारू, तुला माझी शपथ आहे, माझं मेलेलं तोंड बघायचं नसेल ना तर मला ते मंगळसूत्र काढू दे। आई म्हणतेस ना मला, नाहीतर आजपासून तुझी ही आई पण मेली असं समज। सावित्री आत्या, असं का हो बोलता तुम्ही? उगाच धर्म संकटात टाकता मला। आता बास झालं, मला तुझं काही ऐकायचं नाहीये। शांत बस तू, काढू दे ना मला मंगळसूत्र। माझी शपथ आहे तुला, अजून मेलेलं तोंड बघशील तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।